आई म्हणजे आईच्या या शब्दातच विश्व सामावले आहे. आई हे एक असे पात्र आहे की जे निस्वार्थी आहे, सच्चे आहे, साधे आहे, सरळ आहे, प्रेमळ आहे. आईच्या ह्याच्यासाठी एक स्वामी विवेकानंदांनी उद्गार काढलेले आहेत की स्वामी तिन्ही जगाचा आई विना भिकारी. आम्ही भाग्यवान आहोत की अशी आई आम्हाला मिळाली. आईचं नाव आनंदीबाई आहे, त्याप्रमाणेच ती सर्वांना आनंद देत राहते आणि आमच्या जीवनात सुद्धा आनंदच आहे. पूर्ण जीवनात हसत खेळत आनंदात एवढं सगळं सांभाळलं, सगळ्यांची सेवा करणं, आनंदात राहणं, सगळ्यांचं हसून स्वागत करणं आणि या तिच्या वागण्याला पाहूनच आज आम्ही संसारात तटस्थ सर्वजण व्यवस्थित आणि शांत रीतीने आनंदाने आहोत. याबद्दल आम्हाला तिचा अभिमान आहे की तिच्या संस्कारानेच आज संसारात आम्ही सुखी आणि समृद्ध आहोत. अशी आमची आनंदीबाई. धन्यवाद. ही माऊली आम्हाला जन्मोजन्मी मिळो हीच ईश्वरचरणी प्रार्थना करते. माझी आई जन्म देऊन जग दाखवणारी देवरूपी आहे, ती सर्वात प्रभावशाली आहे. बाई आई वडील बहीण तो आणि ती मुलीची पण भूमिका पार पाडते. रोजचा तिचा वेळेनुसार फोन असतो. सकाळी 7 वाजता फोन असेल तर आंघोळ झाली का, 8 वाजता फोन असेल तर पूजापाठ झाली का, 9 वाजता फोन असेल तर काय तू म्हणजे दुकानी आहे का. पण कधी कधी उशिरा फोन येतो 9:30-10 वाजता. त्यावेळेस ती फक्त म्हणते कुठे आहे बाबू तू, कारण मी दुकानी त्यावेळेस उशीर झाला असतो. पण ती मला त्यावेळेस ती थोडंसं मोठं समजते. 9 वाजेपर्यंत मला ती लहान बाळच म्हणते, नंतर तिचा बाबू म्हणते. प्रत्येक वेळेस ती काळजी घेते. आईचं प्रेम, बहिणीची माया ती दाखवते, मुलीचं प्रेम पण ती देते. प्रत्येक वेळेस कुठले बी कार्यक्रम असो, सर्व काही म्हणजे वाढदिवस असो, अनवसरी असो, ती अगदी आमच्या आनंदाने साजरा करते. तिच्या बोलण्यात आनंदच आहे, नावाप्रमाणे तिचा आनंद आहे. सर्व परिवाराला म्हणजे सांभाळून ठेवणारी एक ती प्रकारची कडी आहे. तिच्यामुळं आम्ही आज एकदम म्हणजे तिच्या आशीर्वादाने सर्व काही खूप समाधानी आनंदी आहोत. भाऊसांची कृपा होती. भाऊसांचं म्हणजे आम्हाला ज्याप्रमाणे त्यांनी भाऊसांनी प्रेम दिलं, अतिप्रेम दिलं, त्यांनी आम्हाला लहानाचं मोठं केलं. त्यांनी मोठं करताना कधी आम्हाला म्हणजे खाण्यापिण्याच्या बाबतीत कुठली कमतरता केली नाही. पण त्यांनी आम्हाला सुधारण्यासाठी किंवा म्हणजे पुढे जाण्याकरता त्यांनी आमच्यावर जी जबाबदारी टाकली ती आम्ही व्यवस्थित पार पाडली. प्रत्येक वेळेस काळजी खूप घेते ती आणि प्रत्येक वेळेस ती आनंदाने माझ्या पाठीशी उभी आहे. तिच्या आशीर्वादामुळे सर्व काही आनंदी आहे. आज तिचा बिट्टूच्या वतीने गौरव होत आहे. हा सोनेरी दिवस आहे. आज ती सोन्याची शिडी चढत आहे. आता आम्हाला खूप आनंद आहे, परिवाराला खूप आनंद आहे. तिचे आयुष्य सुखी आनंदी आणि असं एकदम तिने खूप जगावं. तिच्यासाठी परमेश्वराकडे माझी हीच प्रार्थना आहे. उदंड आयुष्य सुखी ठेव माझ्या बाईला. माईचा आधार प्रेम देणारी सासू. जय जिनेंद्र. बरोबर म्हणतात ना, आयुष्यामध्ये जीवनाची सुरुवात कष्टमय असावी परंतु उत्तरार्ध मात्र आनंदमय असावी. आणि खरोखर आमच्या बाईच्या जीवनामध्ये असाच काही घडलेला प्रकार म्हणजे की सुरुवात खूप कष्टमय. अशा गावात दिलं की जहाँ न पोहोचे बैलगाडी वहाँ पोहोचे मारवाडी. तिथं काही सुविधा नव्हत्या. अशा घरामध्ये मोठ्या परिवारामध्ये दिलेल्या बाईला आणि त्यांनी दिलेले आम्हाला संस्कार, आम्ही 6 भाऊ आणि 1 बहीण, असे आमच्या मातापित्याने आम्हाला संस्कार दिलेले आहेत की असं वाटतं की हेच मातापिता आम्हाला जन्मोजन्मी मिळावे. आणि आमच्या बाईचा आम्ही सिल्वर जुबली पाहिलेला आहे, सुवर्ण महोत्सव साजरा केलेला आहे आणि आम्ही आता सुवर्ण शिडीचा महोत्सव साजरा करत आहोत. बाईच्या जीवनातला आनंद आणि बाईने दिलेला सर्वांना आनंद, आमच्या परिवारातला आनंद, आमच्या घरातला आनंद, आमच्या हृदयातला आनंद, हा असाच आनंद टिकून राहावे. परमेश्वरी चरणी आमची हीच प्रार्थना आहे की आमच्या परिवारामध्ये, आमच्या घरामध्ये, आमच्या हृदयामध्ये जो आनंद बसलेला आहे म्हणजे आनंदीबाई रतनचंद धोका आम्हाला जे संस्कार दिलेले आहेत, खरोखरच अशी माता जन्मोजन्मी आम्हाला मिळो हीच आमची परमेश्वराला प्रार्थना आहे. जन्म दिया माने तो जीवन साथी दिया सासू माने, परवरिश की माने तो घर आंगन दिया सासू माने, संस्कार दिए माने तो संस्कार चलाना सिखाया सासू माने, बचपन की हर कमी को पूरा किया माने, ससुराल में माँ की कमी को पूरा किया सासू माने. आई म्हणजे आयुष्यभराची इस्टेट, जिचं छत्र आयुष्यभर बरोबर असतो आणि तिच्या कृपेनेच आम्ही पुढील मार्गस्थ असतो. माझी आई आनंदीबाई, 6 भाऊ आणि 1 बहिणींचा आमचा परिवार. आईची दूरदृष्टी की ज्या ठिकाणी जन्म झाला
त्या जन्मगावी जाण्या येण्याचं असावं म्हणून माझ्या आईने सांगण्याप्रमाणे मी एक महादेवाचं मंदिर बांधलं आणि त्या गावाची नाळ आज बी आमची जोडलेली आहे. आमचे जे 6 भावांचे विचार, आम्ही कोणतंही काम असो, कोणतंही कार्य असो, आम्ही हा एक विचारही करतो. आणि आमच्या हा 6 भावाची एकता आमच्या आईची ऊर्जा आहे की तिला त्यात आनंद मिळतो की माझे बाळ सगळे एकत्र असतात, एकत्र वागतात, एकत्र राहतात. असा क्षणामुळे तिला कुठल्याही प्रकारची औषध गोळीची गरज न पडता ती आमच्या ह्या मुला भावंडामध्ये रमून गेलेली असते. 6 भावाचा परिवार आहे. तिला कोणाकडे जायचं असेल तर कुणीही तिला कधीही अडवत नाही. ती म्हणाल तसंच आजपर्यंत चाललेलं आहे. अशी ती माझी आई आहे आणि अशीच आई सगळ्यांनाच मिळायला पाहिजे. कारण तिची जी दूरदृष्टी होती 6-7 मुलांची, आमच्यावर तर नाही कृपा बरसली जास्त, पण नातावरती कृपा बरसावा अशी मी धोका फॅमिली म्हणजे 40 माणसाचं छोटंसं कुटुंब आहे. छोटंसं याच्यासाठी म्हणते, मोठं जर असतं तर अजून मजा आली असती. पण हे सगळं फक्त श्रेय जातं आमच्या बाई भाऊसांना. भाऊसाही आमचे असेही होते विनोदी, टायमावरती, छोट्याबरोबर छोट्यासारखं, मोठ्याबरोबर मोठ्यांसारखं. बाई पण तशाच आहेत आणि त्यांच्यामुळे आम्हाला माणसं जोडण्याची जी सवय लागली, त्यांनी खूप माणसं जोडली आणि त्यांच्याबरोबर आम्हीही जोडली. त्याच्यामुळे आमचं कुटुंब आजही हसत खेळत आहे. न मोठ्यात काही दुरावा, न लहान्यात दुरावा. फक्त त्यांच्या कृपेमुळे आम्हाला हे शक्य आहे आणि अजूनही आमचं कुटुंब गुण्या गोविंदांनी नांदत आहे. हे फक्त श्रेय आम्ही बाईंना देतो. बाईबद्दल काय बोलणार, बोलायला शब्दही कमी पडतील. आज वय वर्ष 83 असताना तिचे वागणे आम्हाला प्रेरणादायी आहे. बाईचे एक नाही 6 घरं आहेत. ती स्वतःच्या व आमच्या तब्येतीची खूप काळजी घेते. सर्वांची आपुलकीने विचारपूस करते. तिच्या मनमिळावू स्वभावाने, संस्काराने आम्ही सर्व जोडलेले आहोत. आजचा आनंद उत्सव करताना कमी वाटते ती पावसाची. आजचा सुवर्णशिडी करण्याचा मान आम्हाला मिळाला. माझी परमेश्वराकडे एकच प्रार्थना, बाईला निरोगी व सुखी आयुष्य लाभो व तिचा आशीर्वाद सदैव पाठीशी राहो. ज्यावेळेस मी माहेरचं घर सोडून आली तेव्हा मला असं वाटत नव्हतं की मी माझ्या आई वडिलांना सोडून मी इकडे आलेले. हेच माझे आई वडील आहेत. त्यांनी माझी काही चूक झाली तर त्यांनी मला समजावून सांगितलेलं आहे. मला मॅच आवडते हे भाऊसाला माहीत होते. मॅच लागली ते म्हणायची बिन्नी इकडे या. आई वडील माझे थोर, काय सांगू त्यांचे उपकार. आई माझी मायेचा सागर, दिला तिने जीवनाकार. माझ्या जीवनात, माझ्या संसारात बाईची सर्वात मोठी भूमिका आहे. तिच्या पुढे जन्म घेतला आहे. मी स्वतःला फार भाग्यवान समजतो की अशी आई मला मिळाली की जिने मला माझ्या सर्व, मी एवढे सुख दुःख काही पाहिलं असेल तर प्रत्येक ठिकाणी माझी आई माझ्या पाठीमागं ठामपणे उभी असते. त्याच्यामुळं मी कोणत्याही गोष्टीला न घाबरता काही ना काही करायचा प्रयत्न करत असतो आणि त्याच्यामध्ये मी 100% बाईंच्या आशीर्वादाने मी सक्सेस होतो. आणि मला फार अभिमान आहे की अशी आई मला मिळाली की जिच्यामध्ये सहनशीलता प्रत्येक गोष्टीमध्ये, जिच्यामध्ये एक सामंजस्यपणा आहे जो तिने माझ्या रगात भरलेला आहे. त्याच्यामुळं मी पण त्याच मार्गाने प्रयत्न करतोय प्रत्येक गोष्टीला सांभाळून घेण्याची, ॲडजस्ट करण्याची, प्रत्येक गोष्ट आनंदी, प्रत्येक गोष्टीमध्ये आनंदी राहण्याचा. हाच माझा जीवनाचा खरा मार्ग आणि त्याच्या पाठीमागं खरा कोण उभा असेल तर ती माझी बाई, माझी बाई आणि माझी बाई. बाई माझी आई लावते जीव लई. एक बहीण 6 भाऊ असा आमचा परिवार. प्रकृतीच्या शिखरावर चढत असताना ज्यांची पाठीवर हात पडायला पाहिजे होता ते छत्र देवाने आमच्याकडून हिरावून घेतलं. पण बाईनी आम्हाला ती कधीही कमी जाणून दिली नाही. कहते हैं ना भगवान हर जगह नहीं हो सकता है, इसलिए उसने माता और पिता को बनाया है.
बाई तू हमारे जीवन की सबसे महत्वपूर्ण व्यक्ति है जो एकदम सीधी है, अपने सपनों को पूरा करती है, हमेशा मुस्कुराती है, हमारे दुआओं में मजबूती से खड़ी रहती है। तेरे आशीर्वाद के कारण हमारे जीवन में संतुष्टि है। बाई तेरे द्वारा किए गए उपकारों के लिए जितना धन्यवाद दो उतना कम है, जितना धन्यवाद दो उतना कम है। बाई तेरे लिए एक छोटा सा कड़वा पेश करता हूँ। ममता के मंदिर की है तू सबसे प्यारी सूरत, भगवान नजर आते हैं जब देखे तेरी सूरत। जब जब दुनिया में आए तेरा ही आंचल पाए, जन्मों के दीवारों पर हम प्यार अपना लिख पाए। ये बंधन तो प्यार का बंधन है, जन्मों का संगम है, जन्मों का संगम है। असं म्हणतात की नावात काय आहे, पण या जगात फार कमी लोक अशी आढळतात ज्यांची नावं आणि त्यांचा स्वभाव हा अगदी सारखा असतो. त्यांच्या नावाप्रमाणेच त्यांचं कर्तृत्व असतं आणि त्यामुळेच कधी कधी असा प्रश्न पडतो की अशा माणसांचा स्वभाव आधीच ठरवून त्यानुसार त्यांचं नाव ठरवलं असेल का काय. आनंदी हे त्यातलंच एक नाव. आनंदीबाई हे नाव ऐकल्यानंतर एखाद्याला एखादी सालस सतत हसतमुख असणारी, जिला पाहून सदैव चैतन्य स्रोत पाहिल्याचं समाधान मिळेल अशी एखादी आई डोळ्यासमोर उभी राहते. आनंदीबाई धोका ह्या अगदी अशाच पहिल्याच क्षणी शांततेची अनुभूती देणाऱ्या, संपूर्ण घरावर मायेचा हात फिरवत घराची मुळं घट्ट बांधून ठेवणाऱ्या आनंदीबाई. आनंदीबाईंचा जन्म झाला अहमदनगर जिल्ह्यातल्या नाणज या गावी. 17 ऑगस्ट 1942 साली कन्हैया लालजी व सुंदरबाई चोरडिया यांना एक कन्यारत्न झालं. तिचं नाव ठेवलं आनंदीबाई. जशा मोठ्या होत गेल्या तसे त्यांचे अनेक पैलू उलगडत गेले. बाळाचे पाय पाळण्यात दिसतात म्हणतात ना, ते इथे अगदी तंतोतंत लागू पडतं. मोठेपणीचा परोपकारी स्वभाव, कायम आनंदी व हसतमुख राहायची आणि वाटेल ते कष्ट सोसायची तयारी लहानग्या आनंदीमध्ये लहान मोठ्या प्रसंगांमधून बालपणीपासूनच दिसू लागली होती. जामखेडला 4थी पर्यंत शिक्षण झाल्यानंतर आनंदीला परिस्थितीचे चटके बसायला सुरुवात झाली. चुलत बहिणीच्या वाट्याची परीक्षा दिल्यामुळे आनंदीच्या आजोबांनी आनंदीचं शिक्षण थांबवलं. एक मुलगी मुलापेक्षा शैक्षणिकदृष्ट्या वरचढ ठरायला नको ही त्यामागील काळजी. प्राथमिक शिक्षण अर्ध्यात सोडून वडिलांच्या जिकरी गावातील दुकानामध्ये जायला आनंदीने सुरुवात केली. एखाद्याची जिद्द त्याला स्वस्थ बसू देत नाहीच. त्याचप्रमाणे जिज्ञासा ही ज्ञानाचा उगम असते. आनंदीची जिज्ञासाही तिला ज्ञान संपादनापासून वंचित ठेवू शकली नाही. वडिलांच्या किराणा भुसाराच्या दुकानात देखील तिला विविध प्रकारे ज्ञान मिळू लागलं. सर्वात महत्वाचं म्हणजे तिचं व्यवहार ज्ञान सुधारू लागलं. ह्या जगात अव्यवहारी माणसा एवढा अपराधी कोणीही नाही हे तिनं तेव्हाच ताडलं. व्यवहारासोबतच अध्यात्म आणि त्या अनुषंगाने आलेलं शिष्यत्वही महत्वाचंच. कारण अध्यात्मानं माणसाला जीवनाची व्यापकता समजते आणि शिष्यत्व पत्करल्यानं त्या व्यापकतेसमोर नतमस्तक राहिल्यानं आयुष्याची खोली कळते. नेमकं का आणि कोणासाठी जगायचं हे कळत जातं. आनंदीबाईंनी घोर तपस्वी गणेश लालजी मसा यांना आपले गुरु मानलं. त्याचा परिणाम म्हणून त्यांना चातुर्मासासारख्या एका दिव्यत्वाची अनुभूती घेता आली. पुढे 1957 साली वयाच्या अवघ्या 15व्या वर्षी आनंदीबाईंचा रतनचंदजींशी विवाह ठरला आणि साखरपुडा देखील झाला. रतनचंदजी हे अतिशय आनंदी, कष्टाळू आणि तितकेच शिस्तीचे होते. त्यांनी आयुष्यभर निगुतीनं संसार केला, पण कुणाला काही कमी पडू दिलं नाही.
सर्वत्र आनंद ओसंडून वाहू लागला. परंतु देवाला बहुधा हे मान्य नसावं. आनंदाचा थंडावा मनाला मिळतो ना मिळतो, तोच दुःखाचे डोंगर एका पाठोपाठ कोसळू लागले. याची सुरुवातच झाली 1958 साली राहत्या घरात घडलेल्या चोरीपासून. एखाद्या घरात घडणारी एखादी घटना कोणावर काय परिणाम करेल ते सांगता येत नाहीच. आनंदीबाईंच्या घरी झालेली चोरी ही केवळ वित्तीय चोरी नव्हती. चोरांनी त्यांच्या घरून केवळ संपत्तीच लंपास केली नव्हती, तर त्यासोबतच संपूर्ण घरादाराचे स्थैर्य, शांतता, माणुसकीवरील विश्वास आणि आरोग्य देखील साफ केलं होतं. दुःख येताना हत्तीच्या पावलानं येतं, जाताना मुंगीच्या पावलांनी जातं म्हणतात, तसं काहीसं इथेही घडत होतं. आनंदीबाई व त्यांचं कुटुंब या दुःखाच्या झटक्यातून सावरेपर्यंतच त्यांच्या पुढ्यात अजून एक दुःख येऊन उभं राहिलं. 1958च्या कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशीच भविष्यकालीन सासरी आनंदीबाईंच्या सासूबाई निवर्तल्या. तरी देखील सगळ्या दुःखातून मार्ग काढत, सगळ्या अडचणींना तोंड देत आनंदीबाई व त्यांचे कुटुंबीय सावरू लागले. अखेर 19 फेब्रुवारी 1959 साली एका उत्तम मुहूर्तावर आनंदीबाई व रतनचंदजी यांचा विवाह संपन्न झाला. सासरे, चुलत सासरे, 2 दीर व 1 नणंद अशा माणसांच्या सुबत्ता असलेल्या घरात आनंदीबाई यांनी मोठ्या समाधानाने, आत्मीयतेने आणि भिजल्या अंतःकरणाने प्रवेश केला आणि त्याच क्षणी सगळ्यांची मनं आपल्या गोड स्वभावाने जिंकून घेतली. सगळ्या घरच्यांशी आनंदीबाईंचं कायमचं पटलं, पण विशेष म्हणजे आनंदीबाईंचं आणि सौ चंचलबाई फुलचंदजी बोरा अर्थात या नणंद भावजयांचं नातं खूप जीवाभावाचं होतं. योग्य नियोजनामुळे आनंदीबाईंनी त्यांचा संसार देखील वेळच्या वेळी फुलवला. या सर्व मुलांची नावे आनंदीबाई यांचे मोठे सासरे भगवान दासजी यांनी त्या मुलांच्या जन्माअगोदरच काही महिने ठरवली होती. 16 डिसेंबर 1959 साली त्यांना एक कन्या झाली. तिचं नाव मानकुंवर ठेवलं. पुढे 1961 साली पहिलं पुत्ररत्न राजमल, 1964 साली सूरजमल, 1966 साली चांदमल उर्फ बाळासाहेब, 1968 साली पारसमल, तर 1971 साली तेजमल उर्फ जवाहर, 1973ला उमेदमल उर्फ पिंटू अशी एक मुलगी आणि 6 मुलं झाली. या सर्वांना संस्कार देणं, त्यांना सागरा एवढी माया लावणं, त्यांना शिकवून मोठं करणं, त्यांच्यासाठी पडतील ते कष्ट करणं, अशा सगळ्या जबाबदाऱ्या त्यांनी मोठ्या आनंदानं स्वीकारल्या आणि पूर्ण केल्या. भारतीय समाजात एखाद्या स्त्रीची ओळख दातृत्वाचं प्रतीक म्हणूनच आहे. घराला, आपल्या माणसांना, समाजाला जेव्हा जेव्हा गरज असेल त्यावेळेस एक स्त्री स्वतःचं सर्वस्व द्यायलाही मागे पुढे पाहत नाही. विशेषतः स्वतःकडील सौभाग्याची लेणी वेळ प्रसंगी उतरवून देताना त्या स्त्रीला आपण आपल्या माणसाला मनापासून मदत करत असल्याचं समाधान मिळतं. तिथं दागिन्यांची, त्याच्या किमतीची पर्वा केलेली नसते. आनंदीबाईंनी देखील स्वतःचं सौभाग्याचं लेणं उतरवून रतनचंदजींना देत त्यांच्या व्यवसायाला भांडवल म्हणून देऊ केलं. हीच खुल्या दिलानं केलेली मदत फक्त स्वतःच्या घरापुरती मर्यादित नव्हती. गुजरातमधील गरजू लोकांना बाजरीची पोती विनाशुल्क देण्याचं दातृत्वही ह्या दाम्पत्यापाशी होतं. हालाखीची परिस्थिती, डोक्यावर नसलेलं छप्पर आणि पाठीवर असलेल्या मुलांची जबाबदारी अशा तिहेरी कात्रीत सापडलेले असताना धोका कुटुंबाला अनेक लोकांनी मदतीचा हात दिला. त्या मदतीत सहानुभूतीच्या कुबड्या नव्हत्या, तर प्रेमाचा आधार होता. स्वबळावर उभं राहीपर्यंत दिलेलं सहाय्य होतं. सर्व मुलांचे शिक्षण बीड येथे पूर्ण करून दिले. धोका दाम्पत्यानं शेत जमिनीवरून पुढील पिढ्यांमध्ये होऊ शकणारे वाद टाळण्यासाठी त्या शेत जमिनीचे रतनचंदजी व त्यांच्या भावंडांमध्ये समान वाटप करून दिले. प्रत्येकाला कसायला शेत जमिनीचा तुकडा ठेवला आणि त्यासोबत मेहनतीनं, मानानं आणि स्वतंत्रपणे जगण्याची शिकवण दिली. त्याशिवाय मायेची शिदोरी गाठीला होतीच. पाठोपाठ 1976 साली लेकीचं मानकुंवरचं लग्न रमेश लालजी छाजेड यांच्याबरोबर झालं.
अवघ्या 6,000 रुपयांमध्ये तिचं लग्न लावावं लागलं. इतकी गरिबीची आणि हालाखीची स्थिती धोका कुटुंबाची होती. कार्यालयाचे 51 रुपये आणि 65 लिटर दूध व 40 लिटर दही एवढ्यापुरतीच काय ती साठवलेली पुंजी त्या दोघांना वापरता आली. हळूहळू सर्व मुलं आपापली शिक्षण उत्तमरित्या पूर्ण करत होती. 1978 साली सूरजमल व पारसमल पुण्याला आले व 1980 साली राजमल पुण्याला आले. त्यांनी हिरालालजी खाटेरकडे काम केले. सर्व मुलं मार्गी लागली. आता स्थैर्य येणार असं म्हणेपर्यंत पुन्हा धोका कुटुंबाला दुःखाला सामोरे जावे लागले. 1982 साली आनंदीबाईंचे सासरे ताराचंदजी यांचे निधन झाले आणि पाठोपाठ 6 महिन्यांनी भगवान दासजींचं म्हणजे आनंदीबाईंच्या मोठ्या सासऱ्यांचं निधन झालं. परंतु फिनिक्स पक्षाचं तेज मिळालेल्या ह्या कुटुंबानं पुन्हा राखेतून जन्म घेत आयुष्य उभारणीला सुरुवात केली. आपल्या कुटुंबाचा एक हात सोनं आणि दुसरा हात चांदी हाताळत असेल हे भगवान दासजींनी मृत्यूपूर्वी केलेलं भाकीत खरं ठरत गेलं. 1984 साली राजमलचं लग्न भैरूलालजी नहार यांची मुलगी सुरेखा बरोबर लावून दिलं. पुन्हा एकदा नावाप्रमाणेच असलेल्या व्यक्तीचा या घरात प्रवेश झाला. पाठोपाठ 1985 साली सूरजमलचं लग्न कांतीलालजी चोपडा यांची मुलगी सविता बरोबर झालं. 1990 साली बाळासाहेब यांचं लग्न विजयकांतजी बाफना यांची मुलगी मंजुषा बरोबर झालं. 1993 साली पारसमलचं लग्न चंपालालजी शिंगवी यांची मुलगी मधुबाला बरोबर झालं. पुढे 1996 साली उमेदमलचं लग्न सुवालालजी देसरडा यांची मुलगी नैना बरोबर झालं आणि 1998ला जवाहरचा विवाह भगवान दासजी बोथरा यांची मानसकन्या पुष्पा कुंदनलालजी नहार यांच्याशी संपन्न झाला. सर्व मुलांचा संसार धोका दाम्पत्याने लावून दिला. स्वतःच्या जबाबदाऱ्या तर त्यांनी पूर्ण केल्याच, परंतु सर्व मुलांना देखील त्यांच्या आयुष्याची घडी बसवण्यासाठी मार्गदर्शन केलं. आता 5 नाती आणि 7 नातू अशा नातवंडांच्या गोतावळ्यांनाही आनंदीबाई यांना खूप आनंद दिला. रतनचंदजी यांनी त्यांच्या आयुष्यात खूप कष्ट केले. 1 मुलगी 6 मुलं असतानाही कधीही कुठला मुलगा त्यांच्या कडक स्वभावामुळे समोर उभा राहिला नाही. पण ज्यावेळी त्यांनी 1991ला गाव सोडले आणि पुण्यात आले तेव्हापासून ते रोज संध्याकाळी साहीच्या साही जोपर्यंत घरी येत नाहीत तोपर्यंत ते एकटे जेवण करत नव्हते. हा त्यांचा सुखाचा प्रवास त्यांना जाणवला. पण सगळ्या पोरांची प्रगती व्हायला लागली, प्रगतीच्या शिखरावर चालली. पण 2 ऑक्टोबर 2009ला पोरांच्या डोक्यावरून वडिलांचं छत्र देवाने हिरावून घेतलं. त्यानंतर कधीही आनंदीबाई यांनी कधीही मुलांना जाणून दिलं नाही की छत्र हरवलं किंवा पाठीवरची थाप फिरवायला कधी कमी नाही केलं. ते छत्र कायम आनंदीबाई यांनी ठेवलं. जीवनात प्राणप्रिय असलेली व्यक्ती आता ह्यापुढे आपल्या सोबत नसणार ही कल्पना वास्तविक काळीच चिरत जाणारी आहे, असह्य वाटणारीच आहे. परंतु हे दुःख देखील आनंदीबाईंनी पचवलं. आपल्या दुःखाचं भांडवल करून त्यांनी इतरांपुढे सहानुभूतीसाठी झोळी पसरली नाही. आयुष्यभर केलेले कष्ट, मेहनत आणि त्यापोटी झालेली ससोहलपट आयुष्याच्या 20व्या क्षणी आठवताना भावनांची बरसात होत असते. आपली माणसं कोण, परकी कोण या साऱ्याचा हिशोब आयुष्याच्या उत्तरार्धात लावला जाऊ लागतो. अशा वेळी आपली मुलं बाळं, त्यांचे बहरलेले संसार, नातवंड ही सर्व आपल्या सोबत असावीत असं प्रत्येकालाच वाटतं. परंतु तसं भाग्य प्रत्येकाच्या ललाटी लिहिलेलं असेलच असं नाही. आनंदीबाईंच्या माथी मात्र याहून अधिक लिहिलेलं. त्यांना नातवंडांचा सहवास तर लाभलाच, परंतु पतवंडांचाही सहवास लाभला. ऋषभचं लग्न सुधीरजी कोठारी यांची कन्या प्रांजल बरोबर, कौशबचं लग्न राजेंद्रजी कर्नावट यांची कन्या अंकिता बरोबर, सौरभचं लग्न सुनीलजी छाजेड यांची कन्या दीक्षा बरोबर, गौरवचं लग्न पूनमचंदजी तातेड यांची कन्या जिनल बरोबर झालं.
असे नातवंडांचे फुललेले संसार डोळ्यात साठवताना त्यांची पुढची पिढी कारवी, नीरवी आणि ओवी यांनाही आशीर्वाद देण्याचे भाग्य आनंदीबाईंना लाभलेले आहे. सोबतच शुभम, आलोक, कौतुक यांचं लग्न बघण्याची इच्छा व्यक्त करतात. आज अद्विकच्या रूपाने सुवर्ण सिढीच्या दिवशी हे सर्व अनुभवताना कोणतीही स्त्री धन्यच होईल. गौरव व सौरभने आई वडील व आजीसाठी केलेले सर्व कष्ट आठवले की आनंदीबाईंचे डोळे भरून येतात. आजवर केलेल्या सर्व कष्टांचं सार्थक झालं असंच त्यांच्या मनात येऊन जातं. ह्यापुढे देखील आनंदीबाईंचे डोळे कृतार्थेने भरलेले असावेत. ह्या सर्व प्रवासादरम्यान शांतीलालजी कमलाबाई पिरगळ हे दाम्पत्य, शकुंतलाबाई संचेती, पन्नालाल पगारिया, ताराबाई देसरडा शिरूर अशी कितीतरी नात्या गोत्यातील मंडळी वेळ प्रसंगी मदतीसाठी धावून आली. 1973 ते 1977च्या काळादरम्यान ह्या सर्वांनी एकत्र येऊन मदत केली. ह्यामध्ये अजून 2 महत्वाची आणि उल्लेखनीय नावं म्हणजे पोपटलालजी लुनावत व चंपालालजी डुंगरवाल. या दोघांच्या मदतीसाठी आनंदीबाई व त्यांचे कुटुंबीय त्यांचे शतशः ऋणी आहेत. तसेच आनंदीबाईंनी सामाजिक क्षेत्रात दिलेल्या अमूल्य योगदानाबद्दल त्यांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समितीच्या वतीने पद्मा संघर्ष गौरव पुरस्काराने सन्मानित देखील करण्यात आलंय. आज पारसमल व त्यांची पत्नी मधुबाला, सौरभ, त्याची पत्नी दीक्षा व त्यांच्या मुली, गौरव, त्याची पत्नी जीनल यांना या सुवर्ण सिढी चढवण्याचा मान मिळाला आहे. अर्थात या मिळालेल्या संधीसाठी ते कृतार्थ आहेत. आपल्या मुलांच्या, नातवंडांच्या व पतवंडांच्या प्रगतीने, उत्तम आयुरारोग्याने आणि समृद्धीने बहरणाऱ्या आयुष्याचीच खबरबात त्यांच्या कानी पडत राहो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आणि ह्या पुढील वाटचालीसाठीही त्यांना खूप खूप शुभेच्छा. शेवटी मला इतकंच म्हणावंसं वाटतं, माँ हमेशा बच्चों के लिए उठाती है परेशानी, मैंने सिर्फ आज माँ पर लिखी है ये छोटी सी कहानी. आजचा सुवर्ण सिडीचा भव्य दिव्य कार्यक्रम तुम्ही सर्वजण आले, सर्वांनी भरभरून प्रेम दिलं. माझी जी इच्छा होती ती आद्विकच्या रूपाने सौरव गौरवने पूर्ण केली. याचा मनस्वी आनंद होत आहे.